नमस्कार सर्वांना. आपल्या या सुंदर भक्ती परिवारात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक माणूस काही ना काही समस्याशी लढत असतो. कुणाला पैशाची चिंता असते, कुणाला नात्याची, कुणाला मनात भीती असते, तर कुणाच्या आयुष्यात दुःख. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. आपण देवाला वेगवेगळ्या नावाने हाक मारतो. कोणी श्रीराम म्हणतो, कोणी श्रीकृष्ण म्हणतो, कोणी दत्तगुरू, कोणी विठ्ठल, कोणी स्वामी समर्थ. पण सत्य एकच आहे, देव एकच आहे, फक्त त्याची नावं वेगवेगळी आहेत. रामायणातही आपण पाहतो, प्रभू श्रीरामांना किती संकटं आली. 14 वर्षाचा वनवास, आई वडिलांपासून दूर राहणं, सीतामातेचे अपहरण, रावणासारख्या शक्तिशाली शत्रूशी युद्ध. पण श्रीरामांनी कधीही संयम सोडला नाही, कधीही अहंकार केला नाही आणि कधी देवावरचा विश्वास कमी होऊ दिला नाही. यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी शांत राहायचं, योग्य मार्ग सोडायचा नाही आणि देवावर विश्वास ठेवायचा. महाभारतातही असंच घडलं. पांडवांच्या आयुष्यात किती दुःख होतं. त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना वनवास मिळाला, त्यांच्याकडून सर्व काही हिरावून घेतलं गेलं. पण एक गोष्ट त्यांच्याकडे कायम होती, ती म्हणजे श्रीकृष्णावरची श्रद्धा. जेव्हा जेव्हा पांडव अडचणीत आले तेव्हा ते श्रीकृष्णाचं नाव घेत होतं आणि शेवटी विजय सत्याचाच झाला. आज आपल्या आयुष्यातही अनेक समस्या येतात. कधी आपल्याला वाटतं की आता सगळं संपलं, कोणीच आपल्यासोबत नाही. पण विश्वास ठेवा, देव शांत असतो, पण तो कधीच अन्याय होऊ देत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. याचा अर्थ दुःखी माणसाच्या पाठीशी उभं राहणं हाच खरा धर्म आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचा आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवला. त्यांनी सांगितलं, मन शांत असेल तर जीवन सुंदर होतं. आजकाल लोक खूप लवकर हार मानतात. थोडंसं अपयश आलं की माणूस स्वतःलाच कमजोर समजू लागतो. पण लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. देव कधी उशीर करेल, पण चुकीचं कधीच करणार नाही. जर तुम्ही मनापासून मेहनत करत असाल आणि देवावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्या आयुष्यात एक दिवस नक्की चमत्कार होईल. म्हणून दररोज 2 मिनटं देवाचं नाव घ्या, आई वडिलांचा आदर करा, कुणाचं मन दुखवू नका आणि नेहमी सकारात्मक राहा. कारण सकारात्मक विचार आणि भक्ती हीच आयुष्याची खरी ताकद आहे. जर तुम्हालाही भक्ती, सकारात्मक विचार आणि मनाला शांत देणाऱ्या व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या देवाचं नाव नक्की लिहा. कारण देव एकच आहे, फक्त आपण त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतो. जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय दत्तगुरू. अशाच भक्तिमय शॉर्ट आणि लाँग व्हिडिओसाठी अपर्णा हेगडे ब्लॉग अँड रेसिपी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.